हे साई गेस्ट हाऊस आणि आजचा स्टे आमचा इथं होता. हा बॅकचा लुक आहे त्यांचा पार्किंगच्या बाजूचा आणि इकडचा. आता सकाळचे 8:30 वाजून गेले. हॅलो माय यूट्यूब फ्रेंड, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर रात्रीचा स्टे आम्ही नागपूरमध्ये केला. जास्त सिटीमध्ये आम्ही केलो नाही, कारण सिटीमध्ये गेल्यानंतर हॉटेल्स खूप महाग असतात आणि तिथून परत बाहेर पडायला ट्रॅफिक लागतं, म्हणून नागपूरच्या बाहेरच लॉज घेतला आणि तिथे थांबलो. बाहेर आल्यानंतर नागपूर सिटीतून बाहेर आल्यानंतर आम्ही एका टपरीवरती दूध घेतलं आणि मग मुलांसाठी चहा बनवला, मॅगी बनवली. चहा, दूध आणि मॅगी त्यांना खायला दिली. त्यानंतर मग लगेच जेवणाची तयारी करून घेतली. जेवण बनवल्यानंतर जेवण केलं. मी रात्रीचाही डबा सोबत बनवून घेतला होता, कारण बऱ्यापैकी हॉटेलवरती आपल्याला जेवण बनवायला अलाउड नसतं. एकतर तिथे हॉटेलचं खायचं किंवा बाहेर जाऊन खायचं, आणि बाहेरचं न खाण्याचं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळं मग मी माझं स्वतःचं जेवण बनवूनच घेतलं होतं. त्यानंतर भांडे घासले, सगळं आवरून गाडीमध्ये सेट केलं आणि पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. आम्ही तिथून निघलो आणि जोरजोरात वारे व्हायला सुरुवात झाली. वाऱ्याबरोबरच पाऊसही सुरू झाला. पण आमचा प्रवास बऱ्यापैकी ढगाळ वातावरणातच झाला. आम्हाला खूप काही मोठा पाऊस कुठेच लागला नाही. मग त्यानंतरचा 200 किलोमीटरचा जवळपासचा आमचा टप्पा पार झाला. भिलाई शहर आणि आम्ही भिलाईमध्ये पोहोचलो. हे रायपूर, छत्तीसगडची राजधानी. आणि आता आम्ही किती वाजले? 5:30 ना, 5:30ला आलो इथं. इथं सगळे पेट्रोलचे कंटेनर दिसते. कंटेनर नाही म्हणता येणार याला, काय हो, टँक ना, पेट्रोलचे टँकर आहेत हे सगळे. त्यानंतर मी कुठेच काही शूट केलं नाही. डायरेक्ट रायपूरला गेल्यानंतरच कॅमेरा ऑन केला. रायपूर ही छत्तीसगडची राजधानी. तिथून बाहेर पडायला आम्हाला खूप वेळ लागला, कारण ट्रॅफिक होतं. त्यानंतरही आम्हाला कुठे ट्रॅफिक लागलं नाही. तिकडचे रस्ते खूप छान होते. कोणतं होतं? रायपूर शहर होतं. रायपूर नदी खूप मोठी आहे, पण नदीला पाणी नाही आहे. आणि जिथे जिथं आहे ते असं खड्ड्यांमध्ये पाणी आहे. पण नदीचा आकार खूप मोठा आहे. जेवढा ब्रिज मोठा तेवढा नदीचा आकार मोठा. आणि कदाचित पावसाळ्यात तिला खूप पाणी असणार आहे, कारण तिचा जेवढा घेर आहे त्याच्यावरून ठरतो. हा एवढा मोठा ब्रिज आहे. ही घोडारी नदी होती. कोणती नदी होती? द्या, घोडारी. खूप मोठी नदी होती. तर आम्ही सरायपालीच्या पुढे निघालोय आणि सरायपालीच्या पुढे ओडिसा लागतं, ओडिसा राज्य. इथं सगळ्यात जास्त भात शेती केली जाते. भात शेती असल्यामुळं रस्त्याच्या कडेने सगळ्या गाड्या त्याच दिसतात भाताच्या. त्याच्या बाजूला पण वाळवायला ठेवलेले भात आहे आणि काही गाड्यांमधून वाहून घेऊन चालले गोण्यांमध्ये. रस्ते सगळ्यात छान आहेत इकडं. बघा, दोन्ही रस्त्यांच्या मध्ये ही जी झाडी लावली आहे ना, ह्याच्यामुळे पलीकडे रात्रीच्या वेळेस अजिबात त्रास नाही झाला आम्हाला गाडी चालवायला. इकडं हॉटेल किंवा ढाबे किंवा असे छोटे छोटे चहाचे स्टॉल खूप कमी पाहायला मिळतात. नाहीच म्हटलं तरी चालेल. लॉज पण खूप कमी आहेत. एखादा दुसरा लॉज पाहायला मिळतो. रस्ते एकदम सरळ आहेत. रस्ते सरळ आहेत, चांगले आहेत. अजिबात खड्डे वगैरे नाहीत. म्हणजे अगदी गावागावातले रस्ते, छोट्या गावांमधले रस्ते पण खूप चांगले आहेत. MIDC नाही, म्हणजे उद्योगधंदे कमी आहेत ना, म्हटल्यावर लोकसंख्या कमी, वर्दळ कमी, म्हणून रस्ते ऑटोमॅटिक चांगलेच आहेत. अशी जास्त ट्रॅफिक वगैरे काहीच नाही. सिग्नल आहेत, पण सिग्नलचा यूज करायची गरजच येत नाही. बघा कशी भाताची शेतं दिसतात ते, आणि अशीच जागजागी खूप आहेत. हा बाळा, हे भात आहे, भात. आणि भात लावायचा, मग तो मोठा झाला की कापायचा आणि त्याच्यात तांदूळ काढायचे. हे बघितलं कसे तांदूळ काढून ठेवले. संबलपूरमध्ये आलोय आता आम्ही. आणि तिथले जे हे काय बोलतात, पूल आहेत ना, त्याच्यावरती अशी ड्रॉइंग केलेली आहे.
हे असं रस्त्याच्या कडेने पण वाळत घातलेत, भरून ठेवले, टेम्पो वगैरे त्याच्यात पण घेऊन जातात. आणि इथे पण दिसते बघा सगळीकडे भात 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 आणि भातच आहे. मला वाटते बाळा ते भात डॅडी पण डॅडी तर बोलत होते तर नाही, हा तोच भात. जसं आपल्याकडे सगळ्यात मोठं पीक कांद्याचं असतं तसं इकडं तांदळाचं आहे. आणि मला वाटतं हे 2 वेळेस वर्षातून घेतला जात असं. तर आता आम्ही संबलपूर पासून जगन्नाथपुरीला जायला निघालो. जगन्नाथपुरी डे 4चा स्टे आमचा सरायपालीमध्ये होता आणि डे 5ची ही सुरुवात आहे. इथे एका हायवेच्या बाजूलाच पण एका शेतामध्ये थांबून आम्ही जेवण बनवलं. तिथे खूप आंब्याची झाडं होती आणि इथे गायी पण खूप होत्या. पण या गायींना कुठल्याही प्रकारे या लोकांनी आपण जसं गोठ्यात वगैरे ठेवतो किंवा पाळतो, संगोपन करतो त्यांचं, तसं नव्हतं. या अशाच रिकाम्या सोडलेल्या गायी होत्या. या कुणाच्याही मालकीच्या गायी नव्हत्या. आणि इथे जे आंबे पडत होते ते आंबे खायला त्या येत होत्या. त्यांच्याकडं बघत त्यांना हुसकावत आमचं कसं तरी जेवण बनवून झालं. जेवण आज काही स्पेशल बनवलं नव्हतं, फक्त खिचडी भात नाही, मसाले भात बनवला होता. आणि तोच तो ॲक्च्युली आमचा सकाळचा नाश्ता करूनच निघल्यामुळं तो आम्ही दुपारी बनवण्यासाठीच थांबलो होतो. त्यानंतरचा पुढचा आमचा प्रवास डायरेक्ट जगन्नाथपुरीपर्यंत कंटिन्यू आहे. मध्ये फक्त चहा बनवायला एका जागी थांबलो होतो, पण तिथे काही शूट करता नाही आलं. थोडं पाऊस पण लागत होता मध्ये, पण छान वाटत होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.